पशुवैद्यकीय सेवांमधील विविध प्रलंबित मागण्यांवरून आता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा रोष उफाळून आला आहे। महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत लवकरात लवकर मागण्या पूर्ण न झाल्यास सामूहिक राजीनाम्याचा इशाराही देण्यात आलाय। गुरुवार 5 मार्च रोजी महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांना भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन सादर केलेत। संघटनेच्या वतीने पशुवैद्यकीय चिकित्सालयाचे वेळापत्रक पूर्वीप्रमाणे सकाळी 9 ते सायंकाळी 4:30 असे करण्यात यावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे। तसेच राज्यभरात 24 तास पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शिफ्ट पद्धतीने आवश्यक संख्येने पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तातडीने भरती करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली। पशुसंवर्धन विभागाच्या पुनर्रचनेनुसार रिक्त असलेली सर्व पदे तातडीने भरावीत अशी मागणी संघटनेने केली आहे। यासोबतच अनेक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा वर्षानुवर्षी प्रलंबित असलेला परिविषाधीन कालावधी समाप्त करून त्यांचे स्थायीकरण करण्यात यावे असे निवेदनात नमूद करण्यात आले। आस्थापना विषयक बाबी, वैद्यकीय बिले, रजा तसेच अतिरिक्त कार्यभार प्रदान करण्याचे अधिकार विकेंद्रीकरण करून ते जिल्हा आणि विभागीय स्तरावर देण्यात यावे अशी मागणीही संघटनेने केली आहे। दरम्यान या सर्व मागण्यांवर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अन्यथा महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेला सामूहिक राजीनाम्यासारखा कठोर निर्णय घ्यावा लागू शकतो असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आलाय। स्तरावर काम करत असताना एक महिला म्हणून आम्ही सध्या असुरक्षित महसूस करत आहे, कारण आमच्यासोबत ना परिचरचं पद आहे, ड्रेसर आहे, ना कुणीच नाही। आणि प्रत्येक याच्या दवाखान्यामध्ये 7 ते 8 गावं प्रत्येकाला अटॅच आहे आणि प्रत्येक ठिकाणी इथे जाऊन शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये सेवा द्यायची म्हणजे आम्हा एकट्यांना स्वतःची बॅग उचलून स्वतःची गाडी वापरून तिथे जाऊन सेवा द्यावी लागते। त्यात आता जे शासनाने पत्र काढलं की तुम्ही 24 तास सेवा द्यावी, तर या उद्देशाने एक महिला म्हणून आम्हाला खरंच ते शक्य होईल का? म्हणजे 24 तास जर आम्ही शासकीय काम करत राहिलो तर आमचा फॅमिलीला आम्ही कधी वेळ द्यावा? त्या दृष्टिकोनातून आमच्या फॅमिलीमध्ये घरी वाद होण्याची शक्यता आम्हाला टाळता येत नाही। त्यामुळे आमचं जे वातावरण आहे घरातलं म्हणा किंवा शासकीय वातावरण हे कौटुंबिक जीवन हे काही ढासळत चाललेलं आहे। त्याचप्रमाणे एक महिला म्हणून मी आता माझ्याच दवाखान्यात घडलेली घटना सांगते की सोमवारी होळीच्या अगोदर माझ्या दवाखान्यामध्ये चोरी झाली। आता नवीनच शासनाने तिथे करोडोची बिल्डिंग मंजूर केली आहे। फार मोठ्या परिसरामध्ये नवीन बिल्डिंगचं कामकाज झालेलं आहे, पण त्या बिल्डिंगला वाली कुणीच नाही। म्हणजे ज्या अर्थी मी तिथे वर्किंग असते तेव्हाच तिथे ते लोक येतात आणि त्याच्यानंतर बिल्डिंगला तिथल्या सामानाला कोणीच नाही। भूमिका नेमकी काय आहे तुमची? आजची हीच भूमिका आहे की जे 24 तास सेवा उपलब्ध करून देण्यात यावी। महिलांच्या संरक्षणाचा दृष्टिकोनातून त्यांनी कुठलाही विचार केला नाही आहे। त्याचबरोबर महिलांना 24 तास तुम्ही जर तिथे सेवा द्या म्हणतायत तर त्यांच्या शौचालयाची कुठेच व्यवस्था नाही आहे। ज्यांना लहान बाळ आहे त्यांनी कधी सोबत नेलं तर त्यांच्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही आहे। फक्त आमच्याकडून काम करून घ्यावं आणि आम्हाला म्हणजे वेटीस धरणं हे बरोबर शासनाचं जे धोरण आहे ते बरोबर नाही आहे। त्यासाठी आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य कराव्या, जेणेकरून आमचं मनोबल जे खचलेलं आहे ते ढासळून आम्ही या स्थितीमध्ये कसं काम करावं। जिल्ह्यामध्ये पशुशल्य चिकित्सकाची किती पदांची गरज आहे, सध्या किती पद आहे संख्या? सध्या 134 संस्था आपल्या जिल्ह्याला आहेत, त्यापैकी 54